सुख हे कसं पाण्यासारखं असतं, हातातून कधी ओघळून जातं ते समजत देखील नाही आणि रिकामी ओंजळ झाल्यावर आपण भानावरती येतो. मनीष आपल्या रिकाम्या प्लॉटकडे बघत विचार करत होता. किती सुंदर होते ते आयुष्य. विदूला त्याची सहचारिणी आणि वैदेही नावाची गोड मुलगी होती. खूप सुखात चालला होता संसार. पण म्हणतात ना, काळाला या गोष्टी बघवल्या नाही. छे, काळाला कशाला दोष द्यायचा? दोष तर त्याचा स्वतःचा होता. ऑफिसमध्ये टेबल खालून खूप पैसा मिळू लागला आणि मग त्या पैशाची किंमत राहिली नाही. आणि आज मित्रांनी नेला म्हणून उद्या मित्रांचा वाढदिवस होता म्हणून परवा एखाद्या ऑफिस कलिकेची एंगेजमेंट झाली म्हणून अशा पार्ट्या होत राहिल्या. आणि तो कधी दारूच्या आहारी गेला ते त्यालाच कळले नाही. सुरुवातीला विदूला त्याची वाट बघत उपाशी असायची. स्वयंपाक केला असेल तरी जेवायची नाही. त्याची वाट बघत बसायची आणि हा मात्र आला की झिंगत जाऊन बिछोन्यात पडायचा. मग रागात त्रासाने ती पण जेवायची नाही. सकाळी उठल्यावर मात्र अगदी तिच्या हातापाया पडायचा, तिची समजूत काढायचा, पुन्हा असं करणार नाही म्हणून मुलीच्या शब्दात घ्यायचा. पुन्हा संध्याकाळी ए रे माझ्या मांगल्या. मग हळूहळू ऑफिसला जाणं कमी झालं आणि एक दिवशी त्यांचा भ्रष्टाचाराच्या पायी त्याला लाच घेताना पकडले. मग काय, सस्पेंड करून घरात बसवलं. मग हळूहळू घरातल्या वस्तू ऐकून व्यसन मात्र चालूच राहिले. शेवटी कंटाळून आज वैदेहीला घेऊन ती कायमची निघून गेली आणि तो मात्र हताशपणे चार भिंतींकडे बघत राहिला. आता त्या घरामध्ये वस्तू देखील नव्हत्या आणि माणसं देखील नव्हती. राहा तुझा तू एकटाच. विदुलाचे जातानाचे शब्द त्याच्या कानात फिरत होते. मनीष, मी तुला वारंवार सावध केलं. वेळेत सावरला असतात तर ही वेळ आली नसती. आता मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही. तू दारू पिऊन गटारात पड, काय वाटेल ते कर, माझा तुझा संबंध संपला. तेव्हा आता त्याला खडकन जाग आली आणि सुखाचे दिवस आठवू लागले. पण वेळ निघून गेली होती.